माननीय बच्चूभाऊ कडू हे आज आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आज आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप मोठ्या संख्येने ट्रॅक्टर काढून मोर्चा काढलेला आहे। आमचे किसान बांधव हे काही कामानिमित्त जाऊ शकले नाही, कुणाला घर परिवार सांभाळणे असते आणि काम करायचे असते, त्यामुळे काही आपले शेतकरी बांधव जाऊ शकले नाही। त्यामुळे आम्ही आपल्या महाराष्ट्राच्या वतीने त्या शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो की आम्ही सर्व शेतकरी बांधव आम्ही आपल्या बच्चूभाऊ कडू सोबत आहोत। काही चिंता करायची गरज नाही बच्चूभाऊ, तुम्ही फक्त समोर राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि संपूर्ण महादुला नाही तर संपूर्ण रामटेक तालुक्याचे शेतकरी तुमच्या सोबत आहे। बच्चूभाऊ, तुम्ही आमच्या कर्जमाफीसाठी आपला घर परिवार सोडून तुम्ही अचलपूरवरून आणि दिल्लीवरून आपल्या नागपूरमध्ये रॅली काढलेली आहे आणि या संघटनेकरता तुम्ही जे एकत्रितपणा दाखवलेला आहे त्याकरता आम्ही सर्व बांधव तुमच्या सोबत आहोत। बच्चूभाऊ, तुम्ही चिंता करू नका, जोपर्यंत आमची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। बच्चूभाऊ, तोपर्यंत मागं हटायचं नाही, तुम्हाला मी एक विनंती करतो आणि या सर्व शेतकरी बांधवातर्फे आमच्या शेतकरी संघटनेतर्फे तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो आणि हा मेसेज संपूर्ण महादुल्याच्या वतीने तुम्हाला एक आम्ही विनंती करतो की जोपर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांची होत नाही तोपर्यंत तुम्ही मागं हटू नका। बच्चूभाऊ, आम्ही सर्व संपूर्ण शेतकरी तुमच्या पाठीशी आहोत। आम्ही काही कारणास्तव येऊ शकले नाही, आम्हाला खंत आहे त्या गोष्टीची, तरी पण आम्ही तुमच्या सोबत आहोत, त्याबद्दल आपण चिंता करू नका। तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्यावर वेळ येईल किंवा जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या विषयावर जेव्हा जेव्हा आकस्मिक हे होईल तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। शेतकरी भाऊ, तुम्ही फक्त समोर राहा आणि तुम्ही बोलो बच्चू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकरी संघटना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, शेतकरी संघटना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। शेतकरी संघटनेचा विजय असो, हम तुम्हारे साथ, भाई एक बोलो ना। बच्चू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बच्चू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।